तर गुड आफ्टरनून मित्रांनो. तर झालं 2 दिवस माझे व्हिडिओ नाही झाले, कारण आपली गाडी जसं लास्ट व्हिडिओमध्ये होई तशी एन्जॉय करणं नव्हतं, तो इश्यू होता. प्लस त्यानंतर एकदा चेकलाईट पण लागलेली आणि सर्व्हिसिंग पण होती आपल्या गाडीची, त्यामुळं मी व्हिडिओ नव्हतो काढू शकलो. गाडी गॅरेजवर लावलेली वाघोलीला, तर मी वाघोलीतच नेहमी गाडी सर्व्हिसिंग करतो. ते सगळ्या जे माझे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल. तर वाघोलीत कुठे काय गॅरेज माझ्या तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघसाल तरी तुम्हाला समजेल. तर मी तिथंच नेहमी हे करतो. तर सध्या तर मी तिथंच फक्त हे करत आहे, म्हणजे डेली तिथंच आपली जी काय सर्व्हिसिंग असेल, काय इश्यू वगैरे असेल माझा नेहमी मी तिकडं सॉल्व करतो. तर आता आलो आपण इथं, ऑनलाईन गेलो आहे. तर बघूया आज लोकलच मारणार आहे. विकेंड वगैरे आहेत, तर इंटरसिटी वगैरे भाडं आहेत. पण इंटरसिटीला आहेच की लोणावळा घाट वगैरे जाम आहे, तर मी तिकडला ट्रिप वगैरे तर नाही घेते. तर बघू आता लोकलच मारूया आज काय होतं, आणि बघू आजची अर्निंग आपली कशी होती. आता वाजले तर 4:36 झाले. मी आत्ता गाडी काढली. बघू 1 वाजेपर्यंत करूया, 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत कशी होती अर्निंग बघूया. आणि ट्रिप तर आज कंटिन्यू वाजतात ते, मला बानेर हे ते कंटिन्यू वाजतात. रेट पण चांगला, ओलावर चांगला रेट भेटतोय, रॅपिडो पण भेटतो काय काय जागी, काय ट्रिपवर. तर बघूया कशी होती ट्रिप. पहिली ट्रिप मला कुठं लागते बघूया. पहिली ट्रिप ड्रॉप केली एअरपोर्ट जवळ आपलं लोहगावच्या रोडला. तर 371 भेटले त्याचे. तर ही कंप्लीट करूया. आणि आता इथं बघूया पुढची ट्रिप लागलेली मोशीची, ती एक्सेप्ट झाली की नाही माहीत नाही. ती बघूया आपण एक्सेप्ट झाली का. झाली एक्सेप्ट. मोशीला ड्रॉप करायचे 500 का किती दाखवलेले. मला चालतं आपल्याला 500ची ट्रिप भेटल्या, सोडायची कशाला ही. अरे यार, आता बघा याचा पिकअप कुठं आहे, यांनी एअरपोर्टच्या इथे टाकला पिकअप. आता एअरपोर्टवरून पिकअप आहे का अलाउड आपल्याला, तर कस्टमरला फोन करून बोलावं लागेल. कोण डोकं लावतं असं काय माहीत. काय फायदा नाही, 500ची ट्रिप तर आहे पण ॲक्सेप्ट करून अर्थ नाही. कस्टमरच कॉल कट करते यार, काय. हॅलो, हां ओलावरनं ट्रिप आली तुमची. ओलावरनं ट्रिप आली आहे. कॅन्सल नाही झाली, एकदा चेक करा ना ॲप वरून कॅन्सल करा मग. हे बघा अशी बरं झालं फोन लावला, कारण लोकेशन तशी होती एअरपोर्टच्या अरावलच्या जागी. तर इथनं कस्टमरचं रिझन सिलेक्ट करून कॅन्सल करा. इथं बघा पुढे असते. ट्रिप तर आहे कंटिन्यू पडत होतं ड्रॉप व्हायच्या अगोदर. तर बघूया. बघा लगेच आली दुसरी ट्रिप. 237 पर किलोमीटर 18 आहे. 272 पर किलोमीटर 20 रुपयाने भेटते. बघा कुठली ते मोठी ट्रिप. तर आलो होतो इथे एअरपोर्ट जवळच होतो, म्हणून मित्राला भेटलो, मित्राला थांबलो. आता 7 वाजता मी काढलीत, कारण ट्रिप सगळ्या कमी रेटच्या लागत होत्या, म्हणून म्हटलं जाऊ द्या आता 7 वाजता पीक कवर चालू होईल तेव्हा काम चालू करूया. आता 7 वाजता पहिली ट्रिप घेतली इथनं आपल्या एरोड्याला. कोणतं क्रिएटिसिटी करून काहीतरी आहे, तिकडनं ट्रिप लागली आहे. आणि बानेरला ड्रॉप करायचे 300 काहीतरी रुपये दाखवले. तर एक्सेप्ट केली आहे. 10 वेळा कस्टमरला ड्रॉप करतो, तिथनं बघूया कुठली ट्रिप लागते. ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला भेटले 301 रुपये तसं बोललो. आता इथनं बघूया पुढची ट्रिप एक लागलेली, पण ती कॅन्सल केली कस्टमरनी. आता इथनं बघूया आपल्या शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याचे आपल्याला 270 भेटले. आता इथं बघूया पुढची ट्रिप कुठे लागते. फिनिक्स मला ड्रॉप केले विमानाकडून ट्रिप तर स्लो वाजत असल्या एक लागली 437ची. इकडले आपलं हिंजवडीला ड्रॉप केले 437 ॲड केले 437. टोटल 1412 रुपये झालेत. म्हणजे 4 वाजता म्हणजे 2 तास ब्रेक, म्हणजे समजा आता वाजत 6:30. 5.5 तासात आपले 1500च्या आसपास 1400 झालेत. तर अजून इथनं ट्रिप लागतात ते कंटिन्यू करतो. बघू आज वाटलं तर 2-3 वाजेपर्यंत नाईट करल, त्यानंतर मग बघूया काय होतं आहे. तर इथनं आता किती वेळ लागतं पुढची ट्रिप लागायला बघूया. आता रॅपिडो पण ऑन करतो. ओला तर एक लागलेली, पण इन्फोसिसचे लागत होते. मला अजून आतमध्ये कुठं जातो आहे, त्यांना बाहेर गेलेलं. तर
सांगतो पुढची ट्रिप. हिंजेवडीवरनं तर मला काय माहिती ट्रिपच लागत नव्हती, काय लागत होत्या पण खूप खराब लागत होत्या. पण मी पण थांबलो मेलं जाऊ दे, तोपर्यंत ट्रिप पण लागत नाही आपल्याला, तशी नाईट मारायची. तोपर्यंत मी आपला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करत बसलो. तर उद्या मॉर्निंगला व्लॉग नक्की मी टाकल. मला एक जण भाऊ होता कोण आपला, तो बाबा सारखा विचार होता कधी व्लॉग येतो होतं, म्हटलं गाडी गॅरेजमध्ये होती म्हणून व्लॉग नव्हता येत. बाकी आता नक्की येईल व्लॉग, उद्या मॉर्निंगला टाकल मी. आणि संडेला मी नाही टाकू शकणार कदाचित, कारण मी मुंबईला चाललो आहे, माझ्या स्कूलचं रियुनियन आहे. त्यामुळे मी संडे तिथे असेल. तर कदाचित व्लॉग येईल आपला डायरेक्ट मंडेला, मंगळवारी तर मंगळवारी येईल डायरेक्टली व्लॉग. तर बघूया काय होते. तर आजचा व्लॉग तर मी नक्की संडेला मॉर्निंगला टाकल. तर आला तर कस्टमरला पिकअप करायला, बघूया कस्टमर कुठे 400ची काहीतरी ट्रिप आहे नांदेडची. तर म्हटलं चला अशी मोठी ट्रिप भेटली जरा बरं वाटतं. 1800 काहीतरी होतील, अजून 2500-2600 काम झालं पण डायरेक्ट घरी जाईल मस्त की व्हिडिओ एडिट, लॉंग व्हिडिओ ही आताची एडिट वगैरे करा, फ्रेश होईल आणि डायरेक्ट जाईल मुंबईला मित्र आराम करायचं, दुपारी जायचं रियुनियनला. तर चला, कस्टमरचं लोकेशन तर खूप आतमध्येच आहे, कच्चा रोड आहे पूर्ण. भाऊ काय कुठलं आहे काय माहिती, इथं पहिल्यांदाच आलो आहे. कस्टमर कुठं थांबलेत बघूया. काय बिल्डिंग तर दिसते नवीन बनलेली, भुजबल वस्ती वाकड, बोर्ड तर आहे एक भुजबल वस्ती वाकड. कस्टमर कुठे बघूया. तर लॉन्स का काहीतरी आहे इथं, लॉन्स वगैरे, त्यामुळे इथं न ट्रिप पडली. कस्टमर वाटतं बाहेरच येऊन थांबलेत लोकेशनवर. ट्रिप ड्रॉप केली आपण, त्याचे भेटले 406 रुपये. हे करूया कंप्लीट. आता इथनं या उबरची ही ट्रिप झाली कंप्लीट. आता अजून एक उबरची लोकल पडली तर बरं, बघूया किती वेळ लागतंय. चला बघू आता पुढची ट्रिप कधी लागते. ओला, हे ओलामध्ये 86, 102, 129 अशा ट्रिप कशा पडतात काय माहित कॅबला. अरे रिक्षांच्या ट्रिप याला पडतात म्हटल्यावर काय बोलायचं. माझं तर डोकं कधी खराब होतं, मी तर असल्या ट्रिपला लवकर कधी एक्सेप्ट करत नाही. रात्री माझा भाऊ पण करत नाही, पण काय समजा ना आपल्याला यांचं कसं असतं. ठीक आहे असू द्या. तर इथनं बघा आता पुढची ट्रिप कुठं लागते. पुढची ट्रिप लागली कुठं, रास्ता पेटला काय ड्रॉप करायचं आहे. 2दा वाजले मी ॲक्सिपमध्ये गेली, पण नंतर त्याला कस्टमरने 50 रुपये टिप ॲड केली म्हणून मी ॲक्सेप्ट केली. म्हटलं जरा जाऊ द्या, जाता तेवढं मारूया. 195 काहीतरी झाले, म्हटलं चला तेवढंच भेटतं ते. जर असं 50 रुपये एक्स्ट्रा ॲड करून वाटायला कोण कॅब घेणार नाही. आणि डिलेवरीला टायमिंग 14 मिनिट का 15 मिनिटं दाखवतो, म्हणजे 15 मिनिटात 200 भेटतं ते बस झाले. अजून काय आलं कस्टमरच्या लोकेशनवर. तर शेवटची ट्रिप ड्रॉप केली, त्याच्या आपल्याला 198 रुपीजमध्ये 200 भेटलेत. टोटल आपले 2100च्या आसपास काहीतरी झालेच माझ्यामध्ये. किती झाले, 2016. तर इथनं एक 250 का 200 थोडी 240 का 46ची ट्रिप पडली आपल्या बाणेरची. आता ही ट्रिप मी ड्रॉप करणार आहे, ही ट्रिप ड्रॉप करणार आहे आणि सरळ जाणार आपल्या घरी. काय करता आता, तर इथं कुठं खायला तर काय नाही. अरे यार इथं बोलता स्वारगेटला आलो, स्वारगेटवरून 250 रुपये बाणेर. तर ही कॅन्सल करूया, बघा ओलावरनं कुठली ट्रिप भेटेल. ओलावरनं 300-350 तरी भेटेल. तर बघू शकता कंडून टन 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 मला ट्रिप वाजत होत्या. हे बघा गोथ्रू ओला फक्त वाजत नाही, कारण मी गो टू होम टाकलं, याला पण टाकलं, रॅपिडोला काय फरक नाही पडत. ओला पण बघा 60 ट्रिप पडलेले. बावधान 170 संदवाडी, पिंपले निखल 21 मिनिटं दाखवते नको. हे कुठलं 64. अरे 250-300च्या वरची ते ट्रिप भेटली पाहिजे. विश्रांतवादी पुणे 164 रुपीस. 190 नॉन स्टॉपचे 60. कंटिन्यू ट्रिप असं कंटिन्यू
Kothur Pune. मला पाहिजे माझ्या घराजवळची एक भेट यार चांगली. Kothur Pune. बघूया वाट बघूया. 193 rupees. Kothur Pune. 100. Kothur Pune. Paneer Pune. 240 rupees. Paneer Pune. 240 rupees. Paneer. Kharadi Pune. 241 rupees. Kharadi Pune. तर ती 250ची ट्रिप घेऊन बानेरला जाण्याची आम्ही हे प्रेफर केलं की ती ट्रिप कॅन्सल केली. परत उबरकडनंच लागली पण 294ची काहीतरी लागली आहे. चिंचवडचीच आहे. चिंचवड तसवडे म्हणतात. तिकडनं आपल्याला घरी जायला काय 10 मिनटं पण नाही, 5-7 मिनटात लवकर आपण पोचू. म्हणून मी ती ट्रिप घ्यायची प्रेफर केलं. तेच मंदिरासमोर पिकअप आहे. जावे माझ्या इथनं 4 मिनटात दाखवला पिकअप. सॉरी, पिकअप पण मला 4 मिनटात दाखवला. त्यामुळं मग काय लगेच ॲक्सेप्ट केली आणि कस्टमरला कॉल लावला. आधी कॉलला कन्फर्म पण केली. तोला आम्ही इथे थांबलो. म्हणलं ठीक आहे, थांबा, आलो मी लगेच. जाऊया कस्टमरला पिकअप करूया. तिथं डायरेक्ट जाऊया घरी. थोडा वेळ थांबतो. 2 वाजलेत. 3 ते 4 वाजेपर्यंत आपली तयारी वगैरे करून बाकीचे व्हिडिओ वगैरे एडिट करून मग डायरेक्ट आपण भेटूयात मॉर्निंगला, म्हणजे 4-4:30च्या आसपास. तेव्हा परत गाडी काढून मी थोडी ट्रिप मारणार आहे आणि एक जर कोणती इंटरसिटी वगैरे भेटली तर घेऊन डायरेक्ट जाणार आहे मुंबईला. जसं मी बोललो संडेला माझ्या फंक्शन आहे, रियुनियन आहे स्कूलचं, तर मी तिकडंच जाणार आहे. तर मग आपण डायरेक्ट आता भेटूया 4च्या नंतर ही ट्रिप ड्रॉप केल्यानंतर. मग सांगतो ओव्हरऑल किती तासात किती झाले. मी बघा गाडी काढली होती 4:30 वाजता. इथे न गेलो येरवड्याला ट्रिप ड्रॉप केल्यानंतर तिथं मी मित्रासोबत थांबलो 1.5 तास. मग तिथनं आपण कंटिन्यू ट्रिप मारल्यात. बाकी हिंजवडीला गेलो, तिथं मला लोकल ट्रिप नाही पडली अजून. हिंजवडी आणि हे नांदेड सिटीला गेलो, तिथनं एक नाही पडली. मग तिथं मग ओव्हरऑल तासभर आपला वाया गेला असेल. बाकी तर आता ट्रिप तर कंटिन्यू पडतात. स्टेशन जवळ असेल तर स्टेशनला तर कंटिन्यू येतं. म्हणजे हेच की माझ्या डोक्यानं आलं, म्हणलं हे आता 11:30-12 वाजले तर हिल कंटिन्यू. पण डोक्यात हे ना आलं की विकेंड आहे. विकेंडला कसं बाहेर कोण निघत नाही, लोक सगळे आउट स्टेशनच गेले असतात. तो जरा गडबड झाला, ते लगेच क्लिक नाही झालं मला. आता मी सगळ्यांना हेच बोलतोय की रात्रीचं आउट साईडला नाही जायचं. नांदेड सिटी, परत कात्रज, बिबेवाडी, परत चाकण वगैरे त्या साईडला नाही जायचं. मी सुद्धा सगळ्यांना सांगतो. तर तेच प्रॉब्लेम आहे. जाऊया, काय प्रॉब्लेम नाही, होत राहतं. तर आता आलो इथं कस्टमरला पिकअप करूया. कस्टमर वाटतं समोर. तर मोजून 23 मिनटं लागलेत. 295 रुपीज भेटलेत या ट्रिपचे. ही ट्रिप करूया कंप्लीट आणि याच्यानंतर आपले आता टोटल झालेत 295 2311 रुपये. अजून पण मी ट्रिप मारू शकतो, पण नाही सध्या. मी आता घरात आलो तर घरी जाणार आहे. फ्रेश वगैरे होतो कारण मला जायचं आहे मॉर्निंगला. त्यामुळं मी आता जाणार आहे. थोडंसं फ्रेश वगैरे होऊन आणि काहीतरी खाऊन घेतो पहिलं. कारण जे दुपारी जेवण केलं आहे, जेवणानंतर मी अजून काही खाल्लं नाही, कोणतं डाएट घेतलं नाही, काय नाही. कारण मी स्प्राउट पण डब्यात पॅक करून घेतलेले, ते सुद्धा घरीच राहिलेत. त्यामुळं मी आता सध्या जाताना बघतो, जर आमलेट किंवा अंडा भेटलं तर ठीक आहे. नाही तर मग आमलेट वगैरे मी घरी जाऊन पण बनवू शकतो. आपल्या घरी अंडी ठेवलेलेच आहे आणि चपाती पण आपल्याला असं टाईम नाही लागणार. त्या जागी जर ब्रेड वगैरे भेटला आता तर इझी पडेल, एवढंच आहे. पण बघू काय करायचं. तर जाऊया घरी आता आणि भेटू आपण 4 वाजता. आता बराबर वाजले 2:35 मिनटं झालेत. घरी जायला मला 20 मिनटं पकडा, 3च पकडून घ्या. 4:30-5 पर्यंत मी निघतो. तर मॉर्निंग म्हटलं निघूया, मग जे काय ट्रिप मारूया. आणि मॅक्झिमम पुण्यात मी 8 वाजेपर्यंत थांबल, कारण मला जायचं आहे मुंबईला. तोपर्यंत इंटरसिटी लागली तर घेऊनच जायचं. रिजर्वेशन ट्रिप मी चेक करतो म्हणून का बघा रिजर्वेशन ट्रिप वगैरे कोणती लागते का. जर रिजर्वेशन ट्रिप लागली तर रिजर्वेशन ट्रिप घेऊन जाऊया. ते बघूया आता मॉर्निंगला. तर चला भेटूया थोड्या वेळाने. हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण येणार होतो 7 वाजता, पण आपण आलो 9:30 वाजता. का? कारण आपल्याला झोप काढायची होती. कारण झोप अशी की विषय असा झाला की मला जायचं होतं मुंबईला. परत रात्री मी येणार होतो. भाऊ बोलला नको एवढं काम करू, कारण परत रात्री झोप लागल ट्रॅव्हलिंगमध्ये. रात्री मी परत येणार आहे ते 12:30-1 वाजताच्या टायमिंगमध्येच येणार आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, आपली झोप पूर्ण करतो. कारण परत खूप एकटंच येणं, परत झोप हव्यामध्ये, त्यापेक्षा म्हटलं नको, झोप काढतो, रिक्स वगैरे गेला नको. रनिंग वगैरे तशी आपण केलतीच. आणि आज संडे होती, भाऊ पण सुट्टीवर होता. भाऊ रात्री जाणार आहे, म्हणजे मी सकाळी आपलं सगळं
फंक्शन वगैरे अटेंड करून मग येणार आहे. तर आता आलो इथं, बघूया आता जर इंटरसिटी वगैरे लागते तर, कारण थोडाफार अपडेट पण घेतला. काय आता सध्या हायवेला एवढं ट्रॅफिक नाही आहे कालसारखं, ते सुट्टीच्या पहिल्या दिवशी होतं. तर बघूया किती वेळ लागते ट्रिप लागायला वगैरे काय, आणि तोपर्यंत का लवकरच मला काय ठरवलं नाही अजून. सध्या तर आलो, आता गाडी वगैरे पुसून घेतो आणि मग बघूया काय करायचं. तर मित्रांनो अर्निंगबद्दल बोलूया. तर ओव्हरऑल मी म्हणजे आता आलो इथं मुंबईमध्ये, नवी मुंबई पनवेलला आहे. तर मला इथपर्यंत यायचं होतं कारण सायनला जायचं आहे. कुठं आतली ट्रिप वगैरे घेतली असते तर परत टाईम वेस्ट गेला असता. तर हे सांगायचं आहे की जे कोणी मुंबई वगैरे ट्रिप घेत चाल तर बाई येताना या, पण जाताना इतकं ट्रॅफिक आहे तुम्हाला. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो, हा तुम्ही बघू शकता की पूर्ण म्हणजे जिथं आपण मुंबईवरून पुण्यात जाताना जो खालापूरचा रोड क्रॉस करतो त्यानंतर जो फूड कोर्ट लागतो पहिला, तिथून ते डायरेक्ट घाटापर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. जो तो आपला 2.5-3 तासाचा रस्ता आहे तो कमीत कमी 5.5 ते 6 तास तर नक्की लागतील. आणि रात्रीला आता तर सध्या हायवे वेहिकल काही साईडला थांबवलेत. जर रात्री कोण जाणार असेल, रात्रीला जर हायवे वेहिकल जर त्यांनी सोडले तर मग किती जाम लागेल काय सांगता येणार नाही. तर ह्या विकेंडच्या सुट्ट्यामुळं म्हणजे खूप जण असे बाहेर निघालेत. तर त्यामुळे हेच बोलेल मी, जर कोण जाणार असेल त्यांनी आपल्या ओल्ड हायवेनी जावा. तर ओल्ड हायवेनी जाचाल तर कदाचित लवकर पोचाल. मी तर अजून तो एक्सपिरियन्स नाही केला. मी आज रात्री, आता मी आज आलो, माझं फंक्शन अटेंड वगैरे करेल तर रात्री मी जाईल त्या ओल्ड हायवेनी आणि सकाळी उद्या सांगेल व्हिडिओमध्ये की बाबा काय आहे, की तुम्ही जाऊ शकता की नाही जाऊ शकत, त्याच्यावर डिपेंड आहे. तर बघूया काय होतंय. तर सध्या तर मी आता अर्निंगमध्ये बोललं, ही जी शेवटची ट्रिप ड्रॉप केली त्याच्या आपल्याला 1300 रुपये भेटले. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. माझा CNG 3 कांडी गेला आहे, म्हणजे 250 200 असेल. तर मला यायचं होतं, आलो आहे. कालची अर्निंग आणि आजची अर्निंग ॲड करूया आपण. 1293 प्लस 1293 टोटल आपली अर्निंग झाली 3223 रुपये. आता माझा CNG हमखास काल 500 आणि आता तर 800 रुपये करूया आपण. तर 800चा गेला असेल तर टोटल आपलं प्रॉफिट उरलं आहे 2423 रुपये. ते कालपर्यंत जे आपण काम केलं मध्ये गॅप वगैरे घेऊन. तर का गॅप घेतला वगैरे तुम्हाला माहिती आहे, आणि गाडी माझी गॅरेजमध्ये होती त्यामुळे आपण 4 वाजता निघलो आहे. तर आपला कालचा डे आज कंप्लीट झाला आहे, इथं एंड झाला. आता मी सुट्टीवर संडेला आहे, तर रिकामा येण्यापेक्षा मी ट्रिप घेऊन आलो आहे. तर टोटल 2423 रुपये. तर आपल्या चॅलेंजच्या जे 40पर्यंत आपली अर्निंग झाली, 43 पर्यंत आपली अर्निंग झाली 54,169. त्याच्यामध्ये ॲड करूया 54,169. तर टोटल आपल्या चॅलेंजच्या डे 44 पर्यंत आपली अर्निंग झाली आहे 96,592 रुपये. 96,592 रुपये. तर ठीक आहे, ओव्हरऑल अर्निंग तर म्हणजे एवढी वाईट पण नाही झाली आहे. तर चालते, काय प्रॉब्लेम नाही. हे नंतर कवर पण आपल्याला करता येईल. माझं डेली हेच आहे, 2300 2400 2500 टार्गेट तरी घेऊन चालायचं आहे. तर मित्रांनो, जसं ओव्हरऑल अर्निंगबद्दल बोललो मी, तर झाले आपला आजचा दिवस आपण इथंच संपवतोय. आणि आता आजपासून डेली रेग्युलर लॉग येतील माझे. आणि आता सध्या तर म्हणजे मला गाडीचा एक टायर पण चेंज करायचा, तो जास्त घासला गेला. तो पण काही दिवस आपण बदलूया. ते मी कुठनं बदलेल, काय बदलेल, किती रेटमध्ये बदलेल ते पण अपडेट करेल. आणि फेब महिन्यामध्ये कदाचित तुम्ही सॅटर्डे संडे आणि मंडे गोव्याला जाणार आहे असा प्लॅन चालू आहे आमच्या मित्रांचा. तर बघूया, आपण त्याचे पण लॉग बनवूया. आणि आपल्या याच गाडीने मी जाणार आहे. तर ही परमिट गाडी कशी घेऊन जायची, त्याचा काय प्रोसेस असतो ते पण सांगतो. आपल्याला बॉर्डर जो गोवा महाराष्ट्र बॉर्डर आहे तो क्रॉस करताना काय प्रोसेस करावी लागते हेही तुम्हाला सांगेल. कारण जर कोणा ट्रिप वगैरे आली तर तुम्ही करू शकता. कारण मला एकदा उबरकडनं ट्रिप आलेली आहे, उबरच्याच या माझ्या या अकाउंटवर. JW मॅरिड जे हॉटेल आहे आपल्याला शिवाजीनगरमध्ये, शिवाजीनगर बानेरमध्ये. तर तिथनं मला ट्रिप आले JW मॅरिडवरनं. मी कस्टमरला गोव्याला ड्रॉप केलं आहे आणि ड्रॉप करून तिथनं मी रिकामा आलो आहे. म्हणजे रिकामा मला सातारापर्यंत रिकामा यावं लागलं. साताऱ्यावरनं मला कात्रजची ट्रिप लागलेली. तर मला माझ्या मते हे या वर्षी तर नाही 25, तर 2024ची गोष्ट आहे. आता 26 चालू आहे. 2024मध्ये मी घेऊन गेलेलो ही ट्रिप गोव्याला. तर त्याचा रेकॉर्ड वगैरे तर असेल की नसेल मला आठवत नाही. मला त्याचे 8,000 समथिंग काहीतरी भेटलेले. बाकी टोल वगैरे कस्टमरकडं, प्लस बॉर्डर टॅक्स असतो तो पण कस्टमरकडं.
बाकी कशामध्ये खाई पियचं पण ते खर्च केला. तर आम्ही मॉर्निंगला माझ्यामध्ये जेवढं आठवतं मला, सकाळी आम्ही 4 का 4:30ला निघलेलो आणि दुपारी 1:30 वाजता पोहोचलेलो गोवामध्ये. त्याला मी ड्रॉप केलेलं हॉस्टेलला, त्यांच्या कुठलं तरी हॉस्टेल होतं. तर ठीक आहे, आणि जास्त म्हणजे आता नव्हतं. सावंतवाडी गोवा बॉर्डर आहे, तिथनं लगभग 40-45 मिनिटावर असेल. तर ठीक आहे, असू द्या. आपण जेव्हा जाऊ तेव्हा बाकीबद्दल बोलूया. तिकडले काय रूल आहे, तिथं उबर चालतं की नाही चालतं, कारण गोवामध्ये सगळ्यांना माहीत असेल त्यांचा एक वेगळा ॲप आहे तिथं लोकलमध्ये फिरण्याचा. तर एकदा हे पण मी ट्राय करू शकतो की ॲपमध्ये लॉग इन करून तिथं म्हणजे करता येतं का भाडी मारता वगैरे. पण तिथं जास्त गोवामध्ये एकदम स्ट्रिक आहे. म्हणजे जशी जर तिथली गाडी वगैरे असेल तर त्यांना प्रॉपर युनिफॉर्म वगैरे काय असतो गोव्याचा, तो फॉलो करावा लागतो. म्हणून मी इथं विचार करतो आपण एन्जॉय करायला आलो, या झंझेबाई नको पडायला. म्हणून 2 सॅटर्डेला पोचायचं आहे, सॅटर्डे संडे आणि मंडेला निघायचं. म्हणजे 2 दिवस आपल्याकडे 2 दिवस एन्जॉय करायचा. बघूया, अजून प्लॅनिंग फिक्स नाही झाला. जेव्हा फिक्स होईल जाऊ, कारण ते प्लॅन फिक्स झालं नक्की त्याचा पण अपडेट देईल मित्रांनो. तर चला, आजपासून आपले डेली व्लॉग येतील. तर जे मला जो मला इंस्टाग्राम मेसेज करत होते त्यांनाही सांगतो डेली आता व्लॉग येत राहतील. तर चला, भेटूया आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये.